सध्या थंडीचा कडाका हा प्रचंड वाढलेला आहे। भारतामध्ये अनेक राज्यामध्ये ही शीतलहर येणार असल्याचं हवामान खात्याने याच्या अगोदरच सांगितलेलं आहे। त्याच्यामुळे थंडीचं प्रमाण वाढल्यामुळे पुण्याच्या उत्तर पुणे जिल्ह्यातल्या या ग्रामीण भागात देखील सगळे जे नागरिक आहेत ते या थंडीमुळे कशा पद्धतीने इथे पुणे नाशिक महामार्गाजवळ इथे हे स्वेटरची खरेदी करताना दिसत आहेत। अक्षरशः इथे गर्दी जी आहे ती आपण पाहताय की इथे या लोकरीच्या ज्या वस्तू आहेत, जॅकेट्स आहेत, हे घेण्याकरिता नागरिकांनी इथे गर्दी केलेली आहे। थंडीचं प्रमाण हे प्रचंड वाढलेलं आहे। आता माझ्यासोबत इथे काही ग्राहक आहेत। काय सांगाल, सध्या थंडीची काय परिस्थिती आहे आणि एकूणच आपल्यामध्ये आता इथे थंडी किती आहे? थंडीचं प्रमाण आहे 4-5 दिवसापासून जास्त वाढलेलं आहे। थंडीमुळे काय आलं, स्वेटरचा वगैरे सेल पण भरपूर त्या प्रमाणे वाढलेला आहे। थंडीमुळे कसे बाकीचे जे आजार पण चालू झालेले आहेत, म्हणजे स्किनचे आजार किंवा बाकीचे म्हणा डोक्याचे, सर्दीचे वगैरे बरेचसे आजार निर्माण होत आहे। त्याच्यामुळे आपण पाहतो आहोत इकडे की थंडीमुळे साधारणतः इथे जी गर्दी जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते आहे। एकूणच जर आपण पाहिलं तर इथं मोठ्या प्रमाणात ही जे काही थंडीपासून संरक्षणासाठी जॅकेट्स असतील ह्या गोष्टींसाठी आपल्याला इथं गर्दी पाहायला मिळते। आत्ता ही जी थंडीची तीव्रता आहे ती अजून काही 2-4 दिवस अशीच राहील, एकूण अशी परिस्थिती हवामान खात्याने सांगितलेली आहे। त्याच्यामुळे थंडीचं प्रमाण हे वाढत जाणार असल्याचं आणि या थंडीच्या प्रमाणामुळे सध्या हे जे काही जॅकेट्स, लोकरीच्या वस्तू किंवा स्वेटर याची मागणी देखील मोठ्या प्रमाणात वाढल्याचं चित्र दिसत आहे। अविनाश पवार, NDTV मराठी, नारायणगाव, पुणे।